ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उत्तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता आणि त्या अंदाजाप्रमाणे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आज सोमवारी 5 मे रोजी संध्याकाळी 4च्या सुमारास नेवासा तालुक्यातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे बळीराजा चिंतेत पडलाय। नेवासा तालुक्यात अचानक काळेकुट्ट आभाळ दाटून आलं, त्यामुळे दिवसा काळाकुट्ट अंधार दिसून येत होता। त्यानंतर काही वेळातच जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं झाकण्यासाठी धावपळ उडाली आहे। दरम्यान सध्या अनेक शेतकरी कांदा काढण्याची कामं करतायत। जोरदार वारं असल्यामुळे काढलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते। तर शेतात काढणी करून झाकलेला कांदा हा काढणी केलेला कांदा झालेल्या पावसामुळे भिजला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शंकर नाबदे, सी24 नेवासा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।